एकदा काय झालं, पूजा नावाची एक गोड मुलगी होती. एका थंड सकाळी ती आईसोबत स्वयंपाकघरात गेली. आई हातात पाण्याचा ग्लास घेऊन आली आणि त्यात तिने बर्फाचा तुकडा टाकला. पूजा लगेच ओरडली, आई, ए आई, बर्फ बुडतच नाहीये, तो पाण्यावर तरंगतोय. असं का ग? आई हसली आणि म्हणाली, पूजा, हे बघ, बर्फ पाण्यापेक्षा हलका आहे, म्हणून तो पाण्यावर तरंगतोय. पूजाने आश्चर्याने विचारलं, हलका? पण बर्फ म्हणजे पाणीच नाही का? आई म्हणाली, हो, बर्फ म्हणजे तर पाणीच आहे, पण पाणी गोठताना त्याची अणुरचना बदलते. पाणी दाट असतं, पण बर्फ तयार होताना अणू सक्रिय क्रिस्टल स्वरूपात जमतात. त्यामुळे अणूंमध्ये जागा निर्माण होते आणि बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी होते. घनता कमी? पूजाने विचारलं. आई समजावते, हो पूजा, घनता म्हणजे एखाद्या वस्तूचं वजन आणि त्याच्या आकाराचं प्रमाण. जेव्हा एखादी वस्तू हलकी असते ती दाट पाण्यावर तरंगते आणि जेव्हा ती जड असते तेव्हा ती बुडते. हे ऐकून पूजा खुश झाली आणि म्हणाली, म्हणजे बर्फ पाण्यावर तरंगतो आणि ही आहे निसर्गाची जादू. बर्फ पाण्यापेक्षा हलका असतो, त्याची डेन्सिटी कमी असते. पाणी गोठल्यावर अणू क्रिस्टल स्वरूपात जमतात, हवेच्या जागा तयार करतात. हलकी वस्तू पाण्यावर तरंगते आणि जड वस्तू पाण्यात बुडते. हेच कारण तलाव, नद्या जास्त काळ जमून राहत नाहीत, म्हणूनच मासे सुरक्षित राहतात. आमच्या कथा आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन कथा मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा.